विचारसरणीचं काय? तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाची विचारसरणी हिंदुत्वाची आहे आणि आता पवार जे आहेत ते सेक्युलर किंवा आहे, तर हे कसं काय होऊ शकतं? आपण माझे सगळे स्पीचेस बघितले तर मी नेहमी पुरोगामी विचार आणि पुरोगामी स्पीचेस केले. आपण जर माझी भाषणं बघितली तर, आणि तो शाहू महाराजांचा वारसा मी नेहमी पाळलाय. मी नेहमी एक शब्द वापरलाय की मला स्वयंघोषित पुरोगामी हे जे एक टर्म मी वापरले, अँड दॅट वॉज आपल्या नेतृत्वाला नाही. कागलमध्ये सोयीस्कर पुरोगामी जसं वापरलं जातं, मी त्याच्यावर नेहमी आक्षेप घेतला. बरोबर की खरं पुरोगामी जे विचार असतात, आपण कुठल्या पार्टीत आहोत पेक्षा आपण काय धोरण दाखवतो हे घेऊन आपण बोललं पाहिजे. आणि त्याच्यामुळं पुरोगामी विचार माझ्या रक्तात आहेत, शाहू महाराजांचे विचारांचे वारसा म्हणून. म्हणजे मी आपल्याला सांगतो, आमच्या घराण्यामध्ये जेव्हा माझ्या आजोबांचा पुतळा कागल सिटीमध्ये बांधायचा ठराव नगरपालिकेला केला, तेव्हा माझ्या वडिलांनी विरोध केला. म्हटलं की आजोबांचा पुतळा लावू नका, माझ्या वडिलांचा ते सिटी बाहेर लावा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवा. कागल नगरपालिकेमध्ये एका काळी जेव्हा ओपन असून सुद्धा एका चर्मकार समाजाच्या SC कम्युनिटीच्या माणसांना स्वर्गीय शिवाजी गाडीकरांना नगराध्यक्ष करणं ओपनच्या जागेवर, हे माझ्या वडिलांनी केलं आणि ते आमच्या रक्तामध्ये आहे.